विनोद पवार सर, नमस्कार. बोला, तुमचा रिपोर्ट माझ्या समोर आहे. नमस्कार. कसा आहे रिपोर्ट काय? रिपोर्ट तुमच्या मातीचा पीएच हा 8च्या वर गेला. ह्याचा अर्थ माती किंचित थोडी जरा खराब होत आहे. ओके. एसी सुद्धा जास्त आहे, पण सेंद्रिय कर्ब थोडा जरा चांगला आहे. म्हणजे असेल ते. 0.59 म्हणजे 50% आहे तो. हा हा हा. तुम्ही शेणखत वापरत असताल, पण मला वाटतं जे हे वाढलाय, पीएच वाढलाय, पीएच ह्याचा वाढलाय अर्थ का? बोरचं पाणी असेल किंवा फार खोल बोर असेल. हा, बोरचं 450 फूट आहे. हा, पीएच त्याच्यामुळे वाढलेला आहे. बरं. हा हा हा. नायट्रेट आणि पोटॅश 2 मिनिटं. आणि खतं तुम्ही चांगली दाबून टाकताय. हा हा. फॉस्फरस कमी आहे, पोटॅश थोडा कमी आहे, म्हणजे पोटॅशही कमी आहे आणि फॉस्फरसही कमी आहे. ओके. सोडियम सगळ्यात जास्त आहे सर. माती खराब होण्याच्या दृष्टीने जात आहे बरं. सोडियम जास्त आहे का? हो, 1008 आहे सर. अरे बाप. आणि कॅल्शियम कमी आहे. कॅल्शियम कमी म्हणजे एवढं काही तुम्हाला फळबागेला चांगलं आहे, पण सोडियम हा, जास्त आहे. सोडियम जास्त आहे. 1008 म्हणजे फार झालं जास्त. हा हा इकडे हा 8 पीएच म्हणजे माती क्षारपडकडे वळण्याची शक्यता दाट दिसत आहे. हा 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 सोडियम आणि एसी वाढण्याचे 2 कारण आहेत माझ्या 18 वर्षाच्या अभ्यासामधले. हा हा पहिलं, अतिशय दाबून खतं हा. किंवा त्या शेतामध्ये तेच पीक वर्षानुवर्ष. हो, 5-7 वर्ष झालं ऊसच आहे. हो. बघा बरं. हा, आता इकडे तुम्ही काय वैस. करायला पाहिजे, सगळ्यात हा महत्वाचं म्हणजे मॅनेजमेंटमध्ये तुमचा रिपोर्ट तुम्हाला समजला. मी तुम्हाला पूर्ण नियोजन लिहून पाठवतो. माझा हा. फोन 1-2 दिवसात येईल. तुम्हाला आता अर्जंट काय आहे का, माझ्याकडून काही मदत लागेल का अर्जंट? अर्जंट काय नाही, जून एंडला लागण करणार आहे मी. चला, मी तोपर्यंत तुम्हाला देतो पाठवून व्यवस्थित. हा हा. वेळ लागला, पण तुमचा रिपोर्ट नाही, काय चांगला झाला. प्रॉब्लेम नाही. रिपोर्ट व्यवस्थित मिळाला म्हणजे बस. आम्हाला काय तशी अर्जन्सी पण नाही. हा, अजून महिना आहे लागण करायला. ठीक आहे. चला, तुमचं ओके ह्याच्यामध्ये हे ओके. करतो मी. पण तुम्ही हा हा. समाधानकारक काय. आहात ना हे रिपोर्टला हे करून, म्हणजे ज्या पद्धतीनं मी खात्रीशीर टेस्टिंग केलेली आहे, तुम्हाला सांगितले पॅरामीटर? हो हो. सल्फर किती आहे सर त्याच्यात, गंधकाचं प्रमाण? नाही, त्याच्यामध्ये फक्त सोडियम आणि कॅल्शियम घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये हा हा. ह्याच्यामध्ये फक्त आपण बेसिक पॅरामीटर मध्ये सोडियम आणि कॅल्शियम घेतो, कारण की जे ओके न्यूट्रियंट आहेत, ओके. हा कोणते हा मायक्रोन्यूट्रियंट, त्यांचा काही धोका नसतो. जमिनीला धोका कशाचा आहे हे आपण टेस्ट करू डॉक्टर हा ग्रेनमध्ये. हा हा हा. पीएच, ईसी, सोडियम, कॅल्शियम. ऑर्गॅनिक कार्बन, नायट्रेट, फॉस्फेट हा मधले हा ऑल्सन आणि पोटॅशियम, कॅल्शियम आणि सोडियम, हा हा हा. ह्याच घटकावर फोकस दिला पाहिजे, असं माझं पहिल्यापासून 18 वर्षापासून मत आहे. कारण की ह्याच्यातून आपल्याला एक इंडिकेशन कळतं सॉईल कुठे लेवलला खराब व्हायली आहे. बरोबर बरोबर. आणि हेच लोक बरोबर करत नाही, लोक 2000-3000 घालून मग ते झिंक कर, कुठं बोरॉन कर, हा हा. मॅग्नेशियम काय गरजच नाही ना. अगोदर हा, अगोदर बरोबर. बघून तर घ्या कुठं खराब व्हायली माती. हो हो हो.